होत आहे मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल जे राहणार आसन एंटरटेनमेंटमध्ये चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या सर्व नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर चला तर मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, आजकाल ना शेतकऱ्याला मुलगी भेटणं लयच कठीण झाले बा. लय म्हणजे लयच कठीण झाले हो. अरे एकही जण शेतकऱ्याला मुली द्यायला तयार नाही. एक जण सांगा बरं. कोणी म्हणतंय की आम्हाला नोकरीवाला पाहिजे, नोकरीवाला नवरा पाहिजे, नोकरीवाला मुलगा पाहिजे, शेतकरी नाही पाहिजे. शेतकरी का नाही पाहिजे? कारण की त्याच्या पोरीला शेतीमध्ये काम नाही केलं पाहिजे म्हणून शेतीवाला नाही पाहिजे म्हणते, नोकरीवाला पाहिजे म्हणते. नोकरीवाला पाहिजे नाही पाहिजे, ते पण शहरातला पाहिजे म्हणते. इथं 30 ते 40 एकर पोरांना मुलगी द्यायना कोणी. हो, खरंच आहे ते. 30 ते 40 एकर पोराला, ज्याच्यापाशी शेती आहे 30 ते 40 एकर, त्याला पोरगी भेटना. मग आमच्यासारखं काय करू बाबा आता? आमच्यासारख्याचं कसं होणार आता? देईल काय? या देशातनी 140 करोड लोकसंख्या आहे. 140 करोड लोकसंख्येपैकी कमीत कमी 60% लोकसंख्या ही शेतीच्या भरोशावर आहे. 60% आणि 40% लोकसंख्या ही याच्यावर आहे, नोकरीवर. मग मला सांगा, त्या 40% लोकांना तुम्ही पोरी देऊ शकता, 60% लोकांना का नाही देऊ शकत तुम्ही? काय तुमचे विचार? माझं म्हणणं असं आहे की तुम्ही मुलगी कोणालाही द्या, नोकरीवाल्याला द्या, तिकडे शेतकऱ्याला द्या, तर तुम्ही मुलगा बघून द्या. मुलगा बघून म्हणजे त्याला कोणते व्यसन आहे, तो दारू पितो का, तो गावामध्ये काय करतो, हे सर्व त्याचा बॅकग्राऊंड चेक करा आणि तेव्हा मुलगी द्या. नाहीतर मग सांग की आम्हाला फक्त नोकरीवालाच पाहिजे, आम्ही नोकरीवाल्यालाच देऊ. दिलंही तुम्ही नोकरीवाल्याला, पण त्याला जर एखादा शोक असला, समजा तो दारू पित असे, एखाद्या बाईच्या मागं लागला असेल, तर मग काय करसाल तुम्ही? झालं ना तुमच्या पोरीचं जीवन बर्बाद. म्हणून सांगतो तुम्हाला मुलगी द्यायची असेल, तुम्ही कसलाही विचार न करता शेतकऱ्यालाही मुलगी द्या. आणि सांगतो तुम्ही शेतकऱ्यालाही मुलगी द्या आणि नोकरीवाल्यालाही मुलगी द्या, पण त्यांचा बायोडाटा चेक करा. मुलगा काय करतो गावामध्ये किंवा शहरामध्ये असेल तर शहरामध्ये काय करतो हे सबन चेक करा, तेव्हा मुलगी द्या. तशी नका देऊ. काही लोक असे आहे ना की मुलगा नोकरीवाला म्हटलं, सरकारी नोकरीवाला म्हटलं, ते लगेच देऊन द्या ते मुलीला, त्या पोराला. ते काहीच चेक नाही करत त्याचंवालं, फक्त नोकरीवाला म्हटलं तर देऊन टाकते लगेच. मग पता लागला की लग्न झाल्यावर पता लागला की मुलगा असा आहे, तसा आहे, असा शोक आहे, तसा आहे. मग काय करू शकता तुम्ही? काहीच नाही करू शकत. झालं ना तुमच्या पोरीचं नुकसान, झाली ना तुमच्या पोरीची जिंदगी बर्बाद. म्हणून सांगतोय की मुलगी देत असताना मुलाचा बायोडाटा चेक करा आणि मुलांनीही सुद्धा मुलीचा बायोडाटा चेक करायला पाहिजे. आणि माझ्या मते आम्ही शेतकऱ्याला मुलगी देणार नाही, फक्त नोकरीवाल्यालाच देणार. हा एक प्रकारचा भेदभाव आहे. हा भेदभाव मिटलाच पाहिजे. आणि शेतकरी हा उभ्या जगाचा पोशिंदा आहे. तो
जे पेरतो तेच तुम्ही खाता, नाहीतर काय खाणार होते तुम्ही सांगा बरं. आणि तुम्ही एकदा शेतकऱ्याला मुलगी देऊन बघा, एकदा तुमच्या पोरीचं आयुष्य सुखात राहील, सुखात. नोकरीवाल्यापेक्षा सुखात राहील तुमच्या आयुष्य, तुमच्या पोरीचं आयुष्य. नोकरीवाल्याला पण द्या मुलगी असं नाही म्हणत मी, नोकरीवाल्याला नका देऊ, त्यांना पण द्या, ते पण चांगले असतात. आणि शेतकऱ्यांना पण द्या. हा असला भेदभाव नको आहे आपल्या याच्यात की आम्ही शेतकऱ्यांना मुलगी देणार नाही, आम्ही फक्त नोकरीवाल्यालाच मुलगी देणार. हे असला भेदभाव नको. दोघांना पण मुलगी द्या आणि बघा मग तुमच्या पोरीचं आयुष्य एकदम चांगलं राहील. मुलगी देत असताना मुलाचा बायोडाटा चेक करा. तो काय करतो गावामध्ये किंवा शहरामध्ये, हे सर्व चेक करा, तेव्हा मुलगी द्या. तुम्ही जर म्हणसाल की आम्हाला शेतकरी नवरा, आमच्या शेतकरी पोरगा नकोय, तर मग आमच्यासारखा फाशी घेऊन मराव. सांगा ना काय करा. काय पण करतात लोक या. म्हणून सांगतोय तुम्हाला की शेतकऱ्यांना पण मुलगी द्या. आणि शेतकऱ्याचं जीवन खूप कठीण आहे हो. सगळं तो दिवस रात्र मेहनत करतो, उन्हात तानात राबतो, दिवसभर पिकवतो, तेव्हा कुठे तुम्ही खाता. आणि जे पिकवलेलं एक तर शेतमालाला भाव पण नाही आहे, काय करावं मग सांगा ना. काय करा शेतकऱ्यांनी. तुमच्यासारख्या लोकांनी ज्याच्या घरी राहायला जागा नाही आहे, याच्या घरावर पत्र्या नाही आहे, तो म्हणतोय नोकरीवाल्याला देतोय, आमच्यासारख्या शेतकऱ्यांना नाही देणार. मग काय करणार शेतकऱ्याचे पोरं सांगा ना. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही नोकरीवाल्याला पण मुलगी द्या आणि शेतकऱ्यांना पण मुलगी द्या. कसलाही भेदभाव याच्यामध्ये नको आहे. फक्त मुलगी देत असताना त्या मुलाचा बायोडाटा चेक करा. तो काय करतो, कुठे राहतो, कसा आहे तो, सबन चेक करा. आणि यासारख्या शेतकऱ्या मुलांनी काय मग आत्महत्या करा, जहर खा, फाशी घ्या, सांगा ना काय करा. तुम्ही म्हणताय आम्ही शेतकऱ्यांना मुलगी नाही द्या, तर मग करावं काय त्यांनी सांगा ना. येऊन जाऊन म्हणता नोकरीवाला पाहिजे, नोकरीवाला पाहिजे. एकदा शेतकऱ्यांना मुलगी देऊन बघा, तुमच्या पोरीचं जीवन सुखामध्ये राहील. नोकरीवाल्याला पण द्या आणि शेतकऱ्यांना पण द्या, दोघांना पण द्या. असला भेदभाव नको की आम्ही शेतकऱ्यांना मुलगी देणार नाही, फक्त नोकरीवाल्यांना मुलगी देणार. हा एक प्रकारचा भेदभाव आहे, समजलं ना. तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.